शांती शांती शांती. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली, हेल्थ अँड वेलनेस कोच. आज आपण अशा विषयावर बघणार आहोत जे केल्याने आपलं मन, शरीर, आत्मा एकत्रितरित्या आपल्याला आरोग्यदायी ठेवता येईल. हो, तो म्हणजे ओंकार. तुम्हाला माहिती आहे, ओंकार म्हणजे ओम हा नाद ब्रह्मांडातला पहिला ध्वनी आहे. म्हणजे पहिला ध्वनी असा मानला जातो. तो फक्त ध्वनी नाही, तो केवळ ध्वनी नाही आहे, तर त्याच्या उच्चाराने आपला आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक संतुलन ठेवण्यासाठी ही एक प्रभावशाली शक्ती आहे जी आपल्याला मिळालेली आहे. हो, ओंकार हा एक असा शक्तिशाली मूलमंत्र आहे ज्याच्या उच्चाराने आपल्या पूर्ण शरीरात कंपन निर्माण होतं आणि त्या कंपनामुळे आपलं मन, शरीर, आत्मा आपण एकत्रितरित्या आरोग्यदायी ठेवू शकतो. आणि हे आता वैज्ञानिकदृष्ट्या पण प्रूव्ह झालं आहे, सिद्ध झालेलं आहे की ओंकारच्या उच्चाराने ओंकार हे फक्त आध्यात्मिकरित्याच नाही तर मानसिक, शारीरिकरित्या पण खूप महत्त्वाचं आहे. चला तर बघूया की ओंकारामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर आपण कशा प्रकारे सकारात्मकता निर्माण करू शकतो. चला बघूया. कधी विचार केला आहे का की ओम म्हटल्याने एवढं शांत का वाटतं? कारण ओम हा एक शब्द नाही आहे, तर तो 3 शक्तिशाली ध्वनींचा संगम आहे. आ, ओ आणि म. आ म्हणजे शरीर. आ म्हटल्याने आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा आपण आ म्हणतो तेव्हा आपल्या नाभी केंद्रापासनं कंपन निर्माण होतात आणि ते आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्माण करतात. पूर्ण शरीरातल्या पेशींपर्यंत व्हायब्रेशन्स निर्माण होतात, कंपन निर्माण होतात. जणू आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी ही स्नान करून निघते, आतून स्नान करते. दुसरा स्वर ओ. ओ म्हणजे मन. ओ उच्चारताना कंपन आपल्या घशाकडे आणि छातीकडे येतात. आणि माहिती आहे, हे आपल्या मनाचं केंद्र मानलं जातं. तुम्ही म्हणाल कसं? जसं आपल्याला एखाद्या वेळेस खूप रडायला येतं तेव्हा आपला कंठ दाटून येतो ना. जेव्हा आपण इमोशनल होतो किंवा काही होतो तेव्हा आपली छाती धडधडायला लागते. म्हणून छातीला आणि घशाला आपल्या मनाचं केंद्र मानतात. ओच्या कंपनामुळे आपला तणाव, भीती, अस्वस्थता हे कमी होते आणि मन स्थिर होतं. आणि तिसरा स्वर म्हणजे म. म म्हणजे आपला आत्मा किंवा मेंदू. आपण जेव्हा म हा स्वर लावतो तेव्हा कंपन आपल्या डोक्यापर्यंत पोहोचतात. ते व्हायब्रेशन्स आपल्या डोक्यापर्यंत जातात. तुम्हाला असं वाटेल जणू काही मधमाशा आपल्या आतमध्ये गुंजराव करत आहेत, अशी भावना तुमच्या मनात येईल. पण त्याच्यानेच आपल्याला आंतरिक स्थिरता मिळेल आणि आंतरिक स्थैर्य लाभेल आणि मनाला शांत वाटेल. म चा उच्चार म्हणजे जणू काही त्रिकाल ध्यानच आहे. आता आपण बघूया मानसिक आरोग्यासाठी ओंकार का महत्त्वाचे आहे. ओंकारामुळे मन नियंत्रणात राहतं आणि मन शांत राहतं. या उच्चारामुळे मेंदूच्या लहरी शांत होतात आणि मनाला एक प्रकारची स्थिरता मिळते. यामुळे चिंता, तणाव आणि भीती कमी होण्यास मदत होते. दुसरा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते. ओंकाराच्या जपाने मन एका बिंदूवर केंद्रित होते.
यामुळे इतर अनावश्यक विचार कमी होतात आणि आपल्या कामात एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना एकाग्रतेची समस्या आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. तिसरं म्हणजे सकारात्मकता येते आणि आत्मविश्वास वाढतो. ओंकाराच्या स्पंदनामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे निराशा आणि नकारात्मक विचार कमी होतात. हळूहळू आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. आणि चौथं म्हणजे निद्रानाश दूर करण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी ओंकाराचा जप केल्याने गाढ झोप लागण्यास मदत होते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. आता आपण बघूया शारीरिक आरोग्यासाठी ओंकार का महत्त्वाचे आहे. सर्वात प्रथम श्वसन प्रणाली सुधारते. ओंकाराचा जप करताना दीर्घ श्वास घेतला जातो. यामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि श्वसन प्रणाली सुधारते. फुफ्फुसांमध्ये अधिक ऑक्सिजन जातो, ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो. दुसरं अत्यंत महत्त्वाचं, हृदय आणि रक्तदाब नियंत्रित करते. ओंकाराच्या नियमित जपाने हृदयाचे ठोके नियमित होतात. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तिसरं म्हणजे पचनक्रिया सुधारते. ओंकाराचा उच्चार करताना पोटाच्या भागावरही कंपन होते. यामुळे पचनक्रियेला मदत मिळते आणि पोटाच्या समस्या कमी होऊ शकतात. आणि चौथा फायदा, पाठीचा कणा आणि स्नायूंना आराम मिळतो. ओंकाराच्या उच्चारामुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांमध्ये सूक्ष्म कंपन निर्माण होते. पाठीच्या कण्याला आणि स्नायूंना यामुळे आराम मिळतो. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो. ओंकार कधी करायचा, कोणत्या वेळेवर करायचा, किती वेळ करायचा आणि कोणत्या आसनात बसायचं ते मी तुम्हाला आता सांगते. ओंकार सकाळी किंवा संध्याकाळी करा. 5 ते 15 मिनिट तुम्ही करू शकता. तुम्ही ओंकार करताना पद्मासन करता येत असेल तर एकदम उत्तम, किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसता येईल किंवा सुखासनामध्ये बसलं तरी चालेल. पाठीचा कणा ताठ ठेवायचा, सरळ, डोळे बंद, मन एकाग्र करायचं, लांब श्वास घ्यायचा आणि ओंकार लावायचा आणि हात सरळ गुडघ्यावर ठेवायचे. रोजचे फक्त 10 मिनिट देऊन बघा ओंकाराला. तुम्हाला जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल. फक्त 10 मिनिटाचा ओंकार करा आणि तुमचं शरीर, मन सशक्त करा. अशा प्रकारे तुम्ही स्वतः सशक्त राहा, सकारात्मक राहा आणि तुमच्या आजूबाजूच्यांना पण सशक्त आणि सकारात्मक राहण्याची ऊर्जा द्या. आपण लवकरच भेटू असाच छानसा विषय घेऊन. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची, तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, आनंदी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू. तेव्हापर्यंत धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. जय हिंद.